दरवर्षीप्रमाणे आपल्या शेगाव नगरीमध्ये राज्यस्तरीय युवती आणि युवक परिचय संमेलन होत असतं आणि या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आदरणीय मार्गदर्शक माजी आमदार लक्ष्मणरावजी ताळे काका, आदरणीय माजी आमदार आमचे मामा आदरणीय कृष्णरावजी इंगळे, त्याचप्रमाणे महाराष्ट्राची नव्याने जबाबदारी कमी वयामध्ये ज्यांच्यावर आली असे आमचे लहान बंधू महाराष्ट्राचे कामगार मंत्री आदरणीय आकाशजी फुंडकर, आदरणीय अध्यक्ष शंकररावजी क्षीरसागर, कार्याध्यक्ष आदरणीय महादेवरावजी खंडारे, जयंतरावजी मसने, आमच्या मसनेताई, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष अढावताई, उपस्थित सर्व उद्घाटक अढावताई आणि उपस्थित सर्व तोलामोलाचे समाजातील ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय मंच, उपस्थित सर्व समाज बंधू आणि भगिनी, आज शिर्डीला आम्हाला दोघांनाही जायचं, मसनेंनाही जायचं आहे, त्यामुळे आणि उद्याचा दिवस खऱ्या अर्थानं आपल्या या मेळाव्याचा महत्वाचा दिवस असतो. आणि मी जेव्हापासून आमदार झालो तेव्हापासून जेव्हा बोलावलं तेव्हा या मेळाव्याला उपस्थित असतो आणि अतिशय मी सुरुवातीलाच सांगितलं आणि बोलतानाही की महाराष्ट्रामध्ये अतिशय ऑर्गनाइज मेळावा कोणत्याही समाजाचा असो, जातीचा असो, त्यामध्ये सगळ्यात ऑर्गनाइज आणि चांगला मेळावा, नियोजनबद्ध मेळावा हा शेगावचा राज्यस्तरीय मेळावा. तर मी बऱ्याचशा मेळाव्यामध्ये पुणे वगैरे सगळीकडे जातो, वेगवेगळ्या समाजाच्या आपण मेळाव्यामध्ये जात असतो, पण ते इथल्यासारखं नियोजन आणि उत्कृष्टपणे सगळं तयार केलेलं हे महाराष्ट्रात कधी बघायला मिळत नाही. आणि म्हणून आणि या मेळाव्यामध्ये अतिशय एक चांगला दिवस जो ठेवला जातो, तिसरा दिवस, की परिचय झाल्यानंतर संबंध जोडण्याचा, त्यातही खूप गर्दी असते आणि बरेच संबंध जे महाराष्ट्रामध्ये या मेळाव्याच्या माध्यमातून जोडल्या जातात. वधूवर जे उपवर असतात त्यांचे साथीदार इथे निवडले जातात आणि पालक वर्ग अतिशय मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून या मेळाव्यामध्ये आपले योगदान देत असतात. आणि म्हणून मेळाव्याचं महत्व आहे. त्यामुळे या शेगाव नगरीमध्ये जे महाराष्ट्रातून आज उद्या परवा आम्ही नाही आहे, परंतु सर्वांचं येणाऱ्यांचं मी स्वागत करतो या संत नगरीमध्ये. आणि जास्त न बोलता एवढंच सांगेन की आता आकाश जे असेल, मी असेल, आम्ही दोघं रनिंग आमदार आहे, इथं एक मंत्री एक आमदार आहे. त्यामुळे आमदार हा कोणत्या समाजाचा नसतो, तो सगळ्यांचा असतो, सगळ्या जाती समूहांचा तो आमदार असतो. आणि म्हणून कोणत्याही समाजाला काही फरक पडत नाही आमदार हा असला का नाही तो असला का, कारण शेवटी काम करणारा पाहिजे. मग तो या जातीचा आहे की त्या जातीचा आहे एवढा काही फरक पडत नाही, फक्त एक स्वाभिमान म्हणून एक फरक पडतो, बाकी काहीच नसतं. त्यामुळे सगळ्यांनी आपलाच आमदार समजावं, जेणेकरून मनामध्ये कुठेही संभ्रम किंवा कुठेही काही राहणार नाही. आणि जर आपण समजलं की आपला आमदार आहे तसं आपला आमदार असतो, आपण समजलं की हा आपला आमदार नाही आहे, हा या जातीचा आहे, तर मग आपल्याला थोडासा त्रास होतो विचार करताना. आमदारामध्ये काही फरक पडत नसतो काम करताना. त्याला जेव्हा निवडून येतो तेव्हा तो सगळ्या जाती समोरचा आमदार असतो आणि तसंच केलं पाहिजे. नाहीतर तसं नाही केलं तर मग त्या पद्धतीनं बऱ्याचशा गोष्टी पुढे येतात आणि त्या त्रासदायक सगळ्यांसाठी होतात. आणि म्हणून आमदार किंवा ज्यांना बनायचं असलं त्यांनी मानसिकता पहिले ठरवली पाहिजे की मी एका जातीचा आमदार नाही, मी सर्व समाजाचा आमदार आहे. ही जेव्हा मानसिकता डेव्हलप होते तेव्हा सगळे जाती समूह हे गुन्हा गोविंदाला राहतात, पुढे जात असतात, मार्गक्रमण करत असतात. पण एक स्वाभिमान असतो निश्चितपणे. आमच्या अडावताई असतील, समजा बाकी असतील की ज्या ज्या पदावर जातात, तो स्वाभिमान असायलाच पाहिजे, अभिमान हा असायलाच पाहिजे. त्याच्यामध्ये वावगं काही नसतं. आपल्या समाजातल्या वर जाते आहे त्याबद्दल स्वाभिमान आपला जागृत असलाच पाहिजे. परंतु हे करत असताना जर नाही झालं तर तो स्वाभिमान काही बाजूला ठेवता कामा नये. जो झाला तो माझाच आहे हा स्वाभिमान सुद्धा असला पाहिजे, एवढंच माझं सांगणं आहे. आणि अशा पद्धतीनं जर आपण पुढे गेलो तर निश्चितपणे चांगलं वातावरण आपल्या या महाराष्ट्रामध्ये राहील. आणि निश्चितपणे मला आनंद या गोष्टीचा आहे. आणि मी जे इथं असतील
पहिल्या वेळेस मी बोलतोय, त्यामुळे मतदारसंघातील सर्वांचे मी इथं आलेल्या सर्वांचं मी धन्यवाद मानेल, आभार मानेल की त्यांनी 5 टर्म माझ्यावर विश्वास दाखवला आणि या पदापर्यंत मला ठेवलं. निश्चितपणे सर्व जाती समूहांचं काम भेदभाव न करता, कुठेही एक किंचितही डोक्यामध्ये न ठेवता सगळ्यांचे काम करत राहील. तुमचे आशीर्वाद ज्या पद्धतीने मिळाले त्या आशीर्वादाला उत्तर देताना सगळ्यांचे आशीर्वाद घेऊन कामाची सुरुवात केलेली आहे. आणि निश्चितपणे ते काम जे आहे, जे आमच्या सगळ्यांनी सांगितलेलं आहे की हे समाज भवन जे आहे हे मोठं आलं आणि महाराष्ट्रातील सगळ्यात चांगलं व्हावं याची जबाबदारी आकाशजी आणि माझी आहे. निश्चितपणे महाराष्ट्रामधलं सगळ्यात मोठं आणि चांगलं समाज भवन हे आपलं होईल यामध्ये आमच्या मनात शंका नाही. जेवढी निधी लागेल तेवढं आम्ही दोघं देत राहू, त्यामुळे काळजी करण्याचं कारण नाही आहे. आणि मी पाहिलं आता की जळगावमध्ये जे समाज भवन आहेत किंवा मंगल कार्यालय त्यामध्ये सगळ्यात मोठा हॉल हा आपला होता आणि निश्चितपणे अजूनही भव्य असं आपल्याला इथं काम करायचं आहे. आणि येणाऱ्या 1-2 वर्षामध्ये शेगावमधले राज्यस्तरीय समाज बंधू भगिनी जेव्हा येतील एखाद्या वर्षापर्यंत, तर त्यांना निश्चितपणे आनंद होईल की एवढी मोठी वास्तू आपल्या समाजाची इथं निर्मिती झालेली आहे आणि त्या पद्धतीने आपण पुढे जाऊ. मी सर्व आयोजक जे आहेत त्यांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो की उत्कृष्ट नियोजन मी पाहिलं नाही, त्या पलीकडे चांगलं नियोजन महाराष्ट्रामध्ये राज्यस्तरीय मेळाव्याचं होतं. त्यांचं सगळ्यांचं मी अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो की याहीपेक्षा अजून काही कमी राहिली असतील तर पूर्ण करावी, जेणेकरून महाराष्ट्राने आदर्श घ्यावा असा हा मेळावा उत्तरोत्तर प्रगती करत राहावा, समाजमन यामध्ये जुळत राहावे आणि उपवर वधूवर यांचे मन सुद्धा इथं जुळत राहावे अशा पद्धतीने शुभेच्छा देतो आणि जे स्वागत केलं त्याबद्दल सगळ्यांना आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.